शिर्डी साई मंदिरात ब्रेक दर्शन योजना लागू। व्हीआयपींच्या दर्शनामुळे आता सामान्य भाविकांचा अडथळा दूर होणार असल्याचा साई संस्थानाचा दावा। दिवसातून 3 वेळा असणार शिफारसधारक व्हीआयपी भाविकांसाठी ब्रेक दर्शन। आता व्हीआयपींना दिवसभरात फक्त 2.5 तासांचा वेळ। व्हीआयपी व्यक्तींना ब्रेक दर्शन प्रणालीतून सूट। राजकीय पदसिद्ध व्यक्तींसह सेलिब्रिटींना मुभा। तदर्थ समितीच्या बैठकीत ब्रेक दर्शनाचा महत्त्वाचा निर्णय। रविवारपासून नवीन प्रणाली साई मंदिरात लागू। साईबाबा मंदिरात व्हीआयपी आणि शिफारसधारक व्यक्तींच्या दर्शनामुळे सामान्य भक्तांना साई दर्शनात होणारा अडथळा दूर करण्यासाठी साई संस्थानच्या तदर्थ समितीने नवीन ब्रेक दर्शन व्यवस्था लागू केली आहे। यापूर्वी व्हीआयपी दर्शनासाठी कधीही दर्शन रांग थांबवावी लागत होती, ज्यामुळे सामान्य भक्तांना ताटकळत राहावं लागत होतं आणि प्रशासकीय यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत होता। आता निश्चित वेळांमध्ये व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था केल्यानं सामान्य भक्तांच्या दर्शनात अडथळा येणार नाही। नव्या नियमांनुसार शिफारशीद्वारे येणाऱ्या व्हीआयपी आणि मान्यवरांना आता फक्त ठराविक वेळेतच साई दर्शन घेता येणार आहे। यासाठी दिवसातून 3 वेळा निश्चित करण्यात आल्या। यात सकाळी 9 ते 10, दुपारी 2:30 ते 3:30 आणि रात्री 8 ते 8:30 या वेळेत समाधी मंदिराच्या एका बाजूने ब्रेक दर्शनाची सोय उपलब्ध असेल, ज्यामुळे सामान्य भक्तांचे दर्शन रांग अव्याहतपणे सुरू राहील। शिर्डी साईबाबा मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात। यामध्ये सामान्य भक्तांसोबतच राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, उद्योगपती आणि अन्य महत्त्वाच्या तसेच शिफारसधारक व्यक्तींचाही समावेश असतो। यापूर्वी व्हीआयपी दर्शनासाठी दर्शन रांग थांबवावी लागत होती, ज्यामुळे सामान्य भक्तांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत होती। यामुळे भक्तांमध्ये नाराजी निर्माण होत होती आणि मंदिर प्रशासनावरही दबाव वाढत होता, तसेच सुरक्षा व्यवस्थेवरही अतिरिक्त ताण येत होता। या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी साई संस्थानच्या तदर्थ समितीने 20 जून रोजी झालेल्या बैठकीत व्हीआयपी दर्शनासाठी निश्चित वेळा ठरवण्याचा निर्णय घेतला। या ब्रेक दर्शन व्यवस्थेमुळे सामान्य भक्तांच्या दर्शनात खंड पडणार नाही आणि प्रशासकीय कामकाजही सुकर होईल। या नवीन प्रणालीतून व्हीआयपी तसेच मोठे देणगीदार यांना वगळण्यात आलं असल्याचं साई संस्थानच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं। श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जे आहे ते दररोज हजारो साईभक्त या ठिकाणी येत असतात। त्यामध्ये अतिमहत्त्वाचे व्यक्ती, शिफारसधारक साईभक्त, त्याचप्रमाणे जनरल दर्शन लाईनमधून येणारे साईभक्त असतात। व्हीआयपी व्यक्ती असतील, शिफारसधारक व्यक्ती असतील, त्यांची दर्शन जे आहे ते दिवसभर चालू राहतं आणि त्यांचं दर्शन करताना जी जनरल दर्शन लाईन जी आहे, ज्यामध्ये 2 तास 3 तास वेटिंग करून साईभक्त दर्शनासाठी आलेला असतो, त्यांची दर्शन लाईन थांबावी लागते। त्यामुळे त्यांना डिस्टर्ब होतो। हा त्यांचा डिस्टर्ब टाळण्यासाठी, त्याचप्रमाणे त्यांचं दर्शन सुरळीतपणे व्हावं, त्याचप्रमाणे जे व्हीआयपी आहेत त्यांचं बी दर्शन जे आहे ते सुरळीतपणे व्हावं म्हणून साईबाबा संस्थाने जे आहे तो ब्रेक दर्शनची सुविधा जी आहे ती सुरू केलेली आहे। त्यामध्ये सकाळी 9 ते 10, दुपारी 2:30 ते 3:30 आणि रात्री 8 ते 8:30 या कालावधीमध्ये व्हीआयपी आणि जे रिकमेंडेशन लिहून शिफारसपत्र घेऊन आलेले आहेत त्यांच्यासाठी जी दर्शन व्यवस्था सुरू केलेली आहे। जनरल दर्शन लाईन, त्याचप्रमाणे पेड पास घेऊन जे दर्शन घेतात ती दर्शन लाईन जी आहे ती पूर्वीप्रमाणेच चालू राहणार आहे। यामुळे जे आहे ते हे ब्रेक दर्शन सुरू केल्यामुळे जे आहे ते श्री साईबाबा संस्थानावरचा जो प्रोटोकॉलचा जो अतिरिक्त ताण जो आहे तो कमी होईल। सोबतच जी तालुकास्तरीय यंत्रणा जी आहे, महसूल विभाग असेल, पोलीसची यंत्रणा असेल, चीफ ऑफिसर असेल, शासनाचे वेगवेगळे विभाग जे या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचा बी जो ताण जो आहे तो कमी होणार आहे आणि सर्वांसाठी सुरळीत म्हणजे सर्वांचं दर्शन सुरळीत होण्यासाठी हा निर्णय जो आहे तो साईबाबा संस्थेने घेतलेला आहे। सोबतच जे आहे ते पूर्वी जे व्हीआयपी असतील, डोनर्स असतील, त्यांना या ब्रेक दर्शन मधून जे आहे ते सूट देण्यात आलेली आहे। ब्रेक दर्शन व्यवस्थेमुळे सामान्य भक्तांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा साई संस्थानकडून करण्यात आला। मात्र शिफारसधारकांसाठी कधीही दर्शन रांग थांबवल्याचं निदर्शनास नाही, तर याउलट व्हीआयपींसाठी दर्शन रांग थांबवली जात असते।
आता या नवीन नियमावलीतून व्हीव्हीआयपींना सूट दिल्यानं ब्रेक दर्शन प्रणाली किती यशस्वी आणि सामान्य भाविकांसाठी लाभदायक ठरणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, SP 24 तास, शिर्डी.